नाशिकमध्ये खासगी सावकारावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे आणि खासगी सावकार वैभव देवरे दाम्पत्यावर मकोका अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। राज्यामधील खासगी सावकारावर मकोका लावण्याची ही पहिलीच कारवाई आहे आणि नाशिकमधील सामान्य कुटुंबियांसह राजकीय मंडळींना दिलेल्या पैशांना थेट 20% पेक्षा जादा चक्रवाढ व्याज लावून वैभव देवरे वसुली करत होता अशी सुद्धा माहिती समोर आली आहे। व्याजाचा हप्ता देण्यास विलंब झाला तर लाखांचा दंड आकारणं, घरामध्ये बसून मारहाण करणं, महिलांचा विनयभंग करणं अशा प्रकारे अवैध सावकार वैभव देवरे यांच्या विरोधात मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे। नाशिकमध्ये अनेकांनी पुढे येऊन त्याच्या विरोधात गुन्हे दाखल केलेत। वैभव देवरे, पत्नी सोनाली देवरे, निखिल पवार, मित्र गोविंद ससाणे या चौघांचा मकोकामध्ये समावेश आहे। शहरामधील अनेक भागांमध्ये आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी किरण टाजणे आपल्या सोबत आहेत। किरण, या सावकारावर बरेच गुन्हे दाखल झालेले आहेत, बरेच आरोप करण्यात आलेले आहेत आणि मकोका अंतर्गत सावकारावर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे। श्रद्धा, खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून वैभव देवरे याच्यावर विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। खरं तर महिलांना मारहाण, त्यासोबतच धमकी देऊन पैसे उकळवण्याचा प्रकार, 20%हून अधिकची चक्रवाढ व्याज लावून पैसे उकळणे अशा स्वरूपाच्या विविध तक्रारी या वैभव देवरे, त्याच्या पत्नीवर आणि त्याचा चालक आणि त्याच्या एका मित्रावर गुन्हे दाखल होते। या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी थेट मकोकाची कारवाई केलेली आहे। एकूणच जर बघितलं तर नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सावकारी, अवैध सावकारी जी आहे ती फोफावत चाललेली आहे आणि त्याला चाप लावण्यासाठी आता नाशिक पोलिसांनी कठोर पावले उचललेली आहे आणि या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच वैभव देवरे याच्यावर थेट मकोकाची कारवाई झाल्यानंतर आता नाशिक शहरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे आणि गुन्हेगारी विश्वामध्ये देखील याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। सध्या अगदी किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नाशिकमध्ये खासगी सावकारावर या मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे।